नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच ITSC इयत्ता दुसरी प्रश्नपत्रिका क्रमांक 1 ही 2023 ची प्रश्नपत्रिका आहे। याच्यामध्ये पेपर 1 मध्ये मराठी आणि गणित हे दोन्ही विषय एकत्रित आहेत। मराठीचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न असे एकूण 50 प्रश्न आहेत। प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे एकूण पेपर 1 साठी 100 गुणांची ही पेपर 1 साठी 100 गुण आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत। बघा, गणित विभाग 2 गणित गुण आहेत 50। बघा, व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याच्या आधी आपणा सर्वांना एक नम्र विनंती, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। बघा, इथे 26वा प्रश्न आहे, 1 ते 100 मध्ये 4 हा अंक किती वेळा येतो। आता बघा, आपण सर्वांनी हे पाठच करून ठेवायचे किंवा लक्षात ठेवायचे आहे। बघा, 1 ते 100 मध्ये 1 हा अंक 21 वेळा येतो, 1 हा अंक 21 वेळा येतो, 0 हा अंक 11 वेळा येतो आणि 2 ते 9 हे अंक बघा, 2 ते 9 यामधल्या संख्या किती वेळा येतात तर 20 वेळा येतात। हे आपण लक्षातच ठेवायचं। मग 4 हा अंक कुठे येतो तर 2 ते 9 मध्ये 4 हा अंक येतो की मग तो किती वेळा येणार आहे तर 20 वेळा। मग इथे आपलं उत्तर, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 20 वेळा। पुढचा प्रश्न बघा, 27वा, सोबतच्या आकृतीत कोणत्या संख्येचा दशक 7 आहे। मग आता इथे बघा, इथे एककाच्या ठिकाणी 7 आहे, इथे पण एकक एकक आणि एकक। इथे मात्र बघा, इकडचे आपल्याला माहिती उजवीकडची इकडचे हा कोणता एकक आहे आणि हा आहे दशक। मग कोणत्या संख्येचा दशक 7 आहे। मग बघा, 71 या संख्येचा दशक 7 आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे 71 पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न, एका तबेल्यात 10 घोडे आहेत तर त्या घोड्यांच्या पायांची संख्या किती। बघा, आपल्याला माहिती आहे एक घोडा, बघा एक घोडा, एका घोड्याला किती पाय असतात तर 4 पाय असतात। आता 10 घोडे आहेत हो की नाही, आता किती घोडे आहेत 10 घोडे आहेत। मग एका घोड्याला जर 4 पाय तर 10 घोड्यांना किती, मग इथे काय करायचंय 10 गुणिले 4, मग 4 10 40। मग घोड्यांच्या पायांची संख्या विचारली, मग संख्या किती आहे 40 पर्याय क्रमांक 2। 29वा प्रश्न, 42 या संख्येची विस्तारित मांडणी कोणती। आता 42 आपल्याला माहिती आहे, बघा इथे मी लिहिते, परत एकदा अंक लिहिते। 42 आपल्याला माहिती आहे, हे आहे एककाचं घर आणि हे आहे दशकाचं घर। 4 दशक, मग 4 ची किंमत किती 4 दशक म्हणजे 40 अधिक 2 एकक आहेत, म्हणून 2 एकक म्हणजे 2, मग 40 अधिक 2, मग 40 अधिक 2 कुठे आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघा, रिकाम्या चौकटीत योग्य संख्या पर्यायातून शोधा। 35 अधिक टिंब किंवा ब्रॅकेट बरोबर 75। मग आता आपल्याला 35 मध्ये किती मिळवल्यावर 75 येतात हे काढायचं। मग आपण थोडं असं करूया, हे बघा इथे आपल्याला मोठी संख्या कोण आहे 75 आहे। मग आपण इथे काय करायचं, ही 75 ही संख्या घ्यायची वजा हे 35 या 75 मधून वजा करूया। मग 5तून 5 गेले बाकी आली 0, 7तून 3 गेले बाकी आले 4 म्हणजे उरलं किती उत्तर 40। म्हणजेच बघा 35 अधिक 40 बरोबर 75। बघा 5 अधिक 0 5, 3 अधिक 4 7। मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर किती आहे 40 पर्याय क्रमांक 2। 31वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या आकृतीला वक्र पृष्ठभाग असतो। बघा, हा चौरस आहे, चौरसाचा पृष्ठभाग कसा आहे सपाट आहे, याचा पण पृष्ठभाग कसा आहे सपाट आहे, याचा पण पृष्ठभाग हा कसा आहे सपाट आहे। वक्र म्हणजे काय असा, बघा या आकृतीचा पृष्ठभाग कसा आहे हा लंब वक्र आहे की नाही, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। 32वा प्रश्न, 66 या संख्येतील अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती। 66 बघा इथे मी 66, हे बघा हे एककाचं घर आहे आणि हे दशकाचं घर आहे। 6 दशक म्हणजे किती 60 आणि हे 6 एकक म्हणजे किती 6। आता बघा याच्यातील फरक विचारले, फरक म्हणजे काय वजाबाकी। आता आपल्याला आडवी बेरीज सुद्धा करता आलीच पाहिजे। बघा 60 वजा 6 बरोबर किती येतं उत्तर 54 येतं। मी इथे उभी पण बेरीज वजाबाकी करून दाखवते। इथे बघा 60 वजा 6, आपल्याला माहिती आहे 0तून 6 जात नाहीत, मग आपण काय करतो 0 खोडतो वर घेतो, कडेला कोण आहे 6, 6तला 1 इथे घेतला, 6तला 1 इथे घेतला, इथे राहिले 5। मग 10तून 6 गेले बाकी राहिली इथे 4 आणि 5शी 5, मग उत्तर किती आलं 54। सेम तेच उत्तर आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 54। पुढचा प्रश्न 33वा बघा, खालीलपैकी पेट्रोल मापण्यासाठी कोणते परिमाण वापरतात। बघा मीटर
कापड मोजण्यासाठी आपण काय वापरतो? मीटर वापरतो. किलोमीटर हे काय करतो आपण? अंतर मोजण्यासाठी काय वापरतो? किलोमीटर वापरतो. लिटर, पेट्रोल, लिक्विड मोजण्यासाठी म्हणजे पातळ द्रव्य मोजण्यासाठी आपण काय करतो? लिटर हे परिमाण वापरतात. मग पेट्रोल, पाणी, दूध हे मोजण्यासाठी आपण कोणतं परिमाण वापरतो? तर लिटर. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि किलोग्रॅम म्हणजे बघा साखर किंवा धान्य मोजण्यासाठी आपण काय वापरतो? किलोग्रॅम हे परिमाण वापरतो, एकक वापरतो. 34वा प्रश्न बघा, खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय कोणता? वर्तुळच आहे. आयताचीच आकृती आहे. चौरस आहे का? हा त्रिकोण आहे. मग चौरसाची आकृती कशी असते? चौरसाची आकृती म्हणजे काय? चारी बाजू समान. मग इथे त्रिकोण करेक्ट आहे. मग इथे काय विचारले? चुकीची जोडी. मग चुकीची जोडी कोणती आहे? चौरस, पर्याय क्रमांक 3, कारण चौरस असा असतो. पुढचा प्रश्न बघा, 35वा प्रश्न आहे, एका फळबागेत 90 झाडे आहेत, त्यातील 55 आंब्याची झाडे आहेत, उरलेली फणसाची झाडे आहेत. तर फणसाची झाडे किती? बघा एका फळबागेत 90 झाडे आहेत, बरोबर आहेत. किती 90 झाडं आहेत, त्यातली 55 आंब्याची आहेत. मग आपण या 90 मधून जर आंब्याची झाडं वजा केली तर येणारं जे उत्तर आहे ती कोणती झाडं असणार आहेत? फणसाचीच झाडं असणार आहेत. मग बघा शून्यातून 5 जात नाहीत म्हणून आपण शून्य खोडायचा, वर घ्यायचा, 9तला 1 हातचा इथे घेतला, 9तला 1 इथे गेला, इथे राहिले 8. 10तून 5 गेले, बाकी आली इथे 5. 8तून 5 गेले, बाकी आली 3. मग उत्तर किती आले? 35. मग फणसाची झाडे किती आहेत? तर 35 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. 36वा प्रश्न, पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? सर्वात लहान बघा इथे 35. या सगळ्यात 2 अंकी संख्या आहेत. मग आपण लहान मोठेपणा ठरवताना पहिली संख्या बघतो. इथे आहे 3, इथे आहे 6, इथे आहे 7 आणि इथे आहे 1. मग लहान कोण आहे? तर 1. म्हणून मग लहान संख्या कोणती आहे? 19, पर्याय क्रमांक 4. 37वा प्रश्न, 9, 3 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठी संख्या कोणती? बघा 9 आणि 3 हे अंक वापरून 2 संख्या तयार होतात. एकदा 9 वर 3 93 आणि 3 वर 9 39. मग आपल्याला मोठी संख्या पाहिजे. मग मोठी संख्या कोणती आहे? 9 वर 3 93, पर्याय क्रमांक 2. 38वा प्रश्न, एका पेन्सिल बॉक्समध्ये 10 पेन्सिली आहेत, तर अशा 5 पेन्सिल बॉक्समध्ये एकूण किती पेन्सिली असतील? बघा एका बॉक्समध्ये मी इथे लिहिते. बघा एका पेन्सिल बॉक्समध्ये 10 पेन्सिली आहेत. मग आपल्याला विचारले किती? 5 पेन्सिल बॉक्समध्ये. मग 5 पेन्सिल बॉक्समध्ये म्हणून काय करायचं आहे? 10 गुणिले 5 या दोघांचा काय करायचं आहे? तिरकस गुणाकार. मग 10 5 50. मग किती पेन्सिल असतील एकूण? तर 50. मग 5 पेन्सिल बॉक्समध्ये एकूण किती पेन्सिल आहेत? तर 50. 50 कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. 39वा प्रश्न, सोबतच्या आकृतीत एकूण किती वर्तुळे आहेत? बघा आपण हे आधी बाहेरचं मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हे 12. आणि हा बघा हा पूर्ण एक 13 आणि हा 14. हे 2 वर्तुळ आहेत. ओके, मग किती वर्तुळ आहेत? तर 14, पर्याय क्रमांक 3. 40वा प्रश्न, समीरकडे 30 रुपये होते, तर त्यात 5 रुपयांची किती नाणी येतील? खूप सोपं आहे. आपण काय करायचं? 5चा पाडा 30 पर्यंत म्हणायचा आहे. मग बघा 5 किती? 5 30. मग किती नाणी असतील 5 रुपयांची? तर 6 नाणी. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6. 41वा प्रश्न, समोर दिलेला आकृतिबंध पूर्ण करा. बघा इथे 6 वर 9 69, 5 वर 9 59. आता इथे बघा 6 5 इथे 10चा फरक आहे. 6 5 9 9 आहे तसं कॉमन सेमच आहे. 6च्या आधी 5, 5च्या आधी इथे 4, 4च्या आधी 3, 3च्या आधी 2 आणि 9 9 आहे तसं. बघा हे प्रत्येकांमध्ये 10 10चा फरक आहे. मग किती इथे? 4 वर 9 49 आणि 2 वर 9 29. मग बघा इथे 4 वर 9 49 आणि 2 वर 9 29. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 42वा प्रश्न, एका मागोमाग एक अशा 15 मुंग्या एका सरळ रेषेत आहेत, तर त्यांच्या डोक्यांची संख्या किती? खूप सोपा प्रश्न आहे. प्रत्येक मुंगीला एकच डोकं असतं. अशा किती मुंग्या आहेत? 15 मुंग्या आहेत. मग 15 मुंग्यांची डोकी किती? 15च. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 15. पुढचा प्रश्न, पुढील संख्या चढत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी येणारी संख्या कोणती? बघा
चढता क्रम म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण जिन्याच्या पायऱ्या चढताना आपण काय करतो, पहिली पायरी, दुसरी, तिसरी अशा आपण पायऱ्या चढतो, म्हणजे लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे. मग याच्यामध्ये लहान संख्या कोणती आहे, तर बघा इथे लहान संख्या आहे 26. मग इथे बघा मी लिहिते 26. 26च्या नंतर कोणती संख्या आहे, 36. 36च्या नंतर 43. 43च्या नंतर 54 आणि 54च्या नंतर 72. या पद्धतीने आपण चढता क्रम लावून घेतलाय. आपल्याला मध्यभागी विचारलंय. मग इकडे बघा या 2, इकडे 2. मग मधली संख्या कोणती आहे, 43. 43 कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा प्रश्न, ग्रेगोरियन वर्षातील शेवटून तिसरा महिना कोणता. आपल्याला शेवटून तिसरा विचारला आणि ग्रेगोरियन म्हणजे बघा इंग्रजी ग्रेगोरियन ग्र आहे की नाही, ग्र म्हणजे इंग्रजी महिने. मग इंग्रजी महिन्यातला शेवटून तिसरा महिना. मग शेवटचा महिना कोणता आहे, डिसेंबर. डिसेंबरच्या आधी महिना कोणता, नोव्हेंबर. नोव्हेंबरच्या आधी महिना कोणता, ऑक्टोबर. मग 1, 2, 3. मग तिसरा महिना शेवटून कोणता आहे, ऑक्टोबर. ऑक्टोबर कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. 45वा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या वस्तूत जास्त पाणी मावेल, ग्लास, बादली, पिंप, घागर. मग आपल्याला माहिती आहे पिंप हे सगळ्यात मोठं असतं, मग या पिंपामध्ये जास्त पाणी मावणार आहे. 46वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील वजाबाकी 15 येतं नाही. बघा 30 वजा 15 बरोबर किती येते, ह्यांची वजाबाकी 15 येते. तुम्ही उभ्या मांडणीने सुद्धा करून बघू शकता. 50 वजा 35 बरोबर यांचं पण उत्तर किती येते, 15. 70 वजा 50 बरोबर किती येते, इथे 20 येतं. 80 मधून 65 वजा केले बाकी किती येते, 15. मग वजाबाकी 15 येतं नाही. मग कुणाची येत नाहीये, तर 70 वजा 50 यांची वजाबाकी किती येते, 20 येते. मग आपल्याला 15 येत नाही, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 47 व 48 साठी सूचना. सोबतच्या चित्रांवरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. वाहन आणि संख्या. एसटी सगळ्यात महत्त्वाचं काय, प्रश्न वाचायच्या आधी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं एसटी किती आहेत, 1, 2, 3, 4. इथे किती आहे, 4. मग 4 ही संख्या लिहून घ्यायची. बघा तुम्हाला इथे प्रमाण नाही आहे, पहिली दुसरीला प्रमाण नाही आहे, तिसरी चौथीला इथे प्रमाण देतात, पण इथे आपल्याला प्रमाण आहे. मग डायरेक्ट आहेत तेवढ्या जी चित्र दिसतात तेवढ्या संख्या लिहायच्या. विमान किती आहेत, 1, 2, 3. मग इथे लिहून घ्यायचं आहे 3. आगगाडी 1, 2, 3, 4, 5, 6. आगगाडी किती आहेत, 6 आहेत. आता प्रश्न वाचूया. दिलेल्या चित्रात एकूण किती वाहने आहेत. मग आपण या सगळ्यांची काय करायची, बेरीज करायची. बघा इथे हे 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. किती वाहनं आहेत, 13. पर्याय क्रमांक 1. 48वा प्रश्न, हवेत उडणाऱ्या वाहनांची संख्या किती. मग हवेत कोण उडतं, तर विमान उडतात. मग विमान किती आहेत, 3 आहेत. मग 3 कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचा प्रश्न 49वा प्रश्न बघा. वैशाख महिन्याचे एकूण दिवस किती. एक सोपी पद्धत सांगते. आपण इंग्रजी महिन्यांचे दिवस बघताना आपण मूठ बंद करतो आणि मुठीच्या उंचवट्यावर आपण काय करतो, दिवसांची संख्या ठरवतो. पण मराठी महिन्यांचं मात्र कसं करायचं आहे, पहिले 6 महिने 31चे आणि पुढचे 6 महिने 30चे. मग वैशाख महिना दुसरा आहे, मग दुसरा महिना आहे, मग पहिले 6 महिने कितीचे असतात, 30चे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे वैशाख महिना किती दिवसांचा असतो, तर 30 दिवसांचा. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, सॉरी इथे सांगताना माझी थोडी मिस्टेक झाली. पहिले 6 महिने म्हणजे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण आणि भाद्रपद हे पहिले 6 महिने 31 दिवसांचे असतात आणि पुढचे 6 महिने म्हणजे आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन हे 30 दिवसांचे असते. मग वैशाख हा दुसरा महिना आहे, मग दुसरा महिना आहे त्याच्यामुळे किती दिवसांचा आहे, 31 दिवसांचा आहे. पर्याय क्रमांक 2. फक्त चैत्र महिना आहे तो 30 किंवा 31 दिवसांचा असतो. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 31. 50वा प्रश्न बघा. 10 रुपयांच्या 4 नोटा व 5 रुपयांची 4 नाणी मिळून किती रुपये होतील. बघा इथे 4 म्हटले, 10च्या 4 नोटा. मग इथे काय करायचं आहे, 10 4 म्हणजे गुणाकार, 10च्या 4 नोटा. मग 10 चौक 40 आणि 5 रुपये 4 चे म्हणजे काय, गुणाकार करायचा. मग 5 रुपयांची 4 नाणी. मग इथे काय करायचे, 5 रुपयांची म्हणजे 5 गुणिले 4, 5 चौक किती, 20. मग या दोघांची बेरीज करायची. मग 40 अधिक 20 बरोबर किती येतात, 60. मग एकूण रुपये किती होतील, तर 60 रुपये. मग 60 रुपये कुठे आहेत, पर्याय क्रमांक 4 मध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेली आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.